हा सत्या नक्की इथे कशासाठी आला असेल? रोहिणी, अगं मी आहे सत्या. बॅग उघडून त्यांनी मेडिकल रिपोर्ट्स तर पाहिले नसतील ना? मी काय येईन इथे चोरी वगैरे करायला? आणि मुळात तुझ्याकडे काय आहे चोरण्यासारखं? बाय ए बाय. हा काय? अरे ते काय करतेस? अहो ते जरा आवरत होते. तुला मी कितीच असेल रे, अशा दिवसात एका जागी बसून आराम करत असतो. एक काही नाही. काय नाही काय नाही, मी नाही काय बोलायचं. चल, पहिल्यांदा बसून घे. हो. अगं, तुझ्यासाठी मी पेज आणली आहे. बाय सगळा बेस आहे ना? हो. जरा जरी जीव घाबरा गुबरा झाला ना तर मला सांगायचा. 24 तासाच्या दाराच्या बाहेर मी राखण करीत बसेन. नाही नाही, त्याची काही गरज नाही. आणि मी एकटी कुठे असणार आहे? सायली असेलच बरोबर. सायली आहे ना, मग काय काळजी करायची नाही. पण तू सत्य आहे ना बाय, त्याच्यापासून सावध राहा. एक नंबरचा डेंजर माणूस आहे. मी काय चुकीचं बोललो का बाय? हो, बरोबरच बोलताय तुम्ही. कधी काय करत सांगता यायचं नाही. बाकी कुणावर विश्वास ठेव, पण त्याच्यावर नको ठेवस. हो, माझा तर आता इथे कोणावरच विश्वास राहिलेला नाही. हा? म्हणजे तुमच्यावर सोडून. बाबूराव, माझं एक काम कराल का? एक 1000 कामा सांग. बघा, इथल्या लोकांचं काही सांगता येत नाही. कोणीही माझ्या विरोधात काहीही करू शकतं. तुम्ही फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवाल आणि मला येऊन सांगा की कोण काय करतंय. एवढं कराल माझ्यासाठी? जशी आज्ञा राणी साहेब. आम्हाला जाण्याची परवानगी असावी. आणि पेज अनु 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 तुला किती वेळा सांगितलंय ग, काही लागलं तरी मला हाक मार म्हणून. हो, मला वाटलं तू रोहिणी जवळ असशील म्हणून हाक मारली नाही. रोहिणी बरोबर असले तर तुझ्यासाठी येणार नाही मी. सॉरी, रागावू नकोस. मला सांग, रोहिणी जवळ कोण आहे ग? तू काळजी करू नको, रोहिणीजवळ बाकी सगळे आहेत. तर मला ना रोहिणीचं काय चाललंय कळतच नाहीये. आज सकाळी पण ती किंचाळली. ती किंचाळली ना का मला उगाच आपले भास होत आहेत. विकी बोल ना यार, ती खरंच किंचाळली ना? नाही, तुला भास नाही झाला. रोहिणीच किंचाळली होती. यार पण मग ती का किंचाळली? काय झालं? ती सायली, तिला पुन्हा कोणी दिसलं नाही ना ग? कोणी तिच्या जवळ नाही ना गेला? हो, गेलं होतं. गेलं होतं? कोण गेलं होतं? सत्या. सत्या.
सत्या. पण मग सत्याला बघून का किंचाळली ती? हा, सायली विकी बोला ना यार, का किंचाळली ती सत्याला बघून? अनु प्लीज शांत राहा ना, जाऊ दे ना. स्टॉप इट. उगाच अवॉइड करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सांग काय झालं, का किंचाळली तू? शांत हो, सांगते मी. अगं बेडरूम मधलं पाणी संपलं होतं. मला तहान लागली म्हणून मी बाटली भरायला बाहेर गेले. तितक्यात रोहिणी खूप जोरात किंचाळली. मला अचानक काही कळलं नाही. मी धावत तिथे गेले तर समोर बघते तर सत्या उभा होता. रोहिणी असं म्हणत होती की तो तिच्या कपाटातनं काहीतरी चोरण्याचा प्रयत्न करत होता. विक्रांतने त्याचे खिसे चेक केले तर त्याच्यात साखळी होती. अनु अनु ऐक ना, जाऊ दे ना ते सगळं. तू का टेन्शन घेतेयस? प्लीज जाऊ दे. तू नको टेन्शन घेऊ म्हणतेस. टेन्शन घेण्यासारखी गोष्ट आहे. कसं टेन्शन येणार नाही? कारण आपण सत्याला आज ओळखतो का? असा स्वभावच आहे यार असा. एखादी गोष्ट मनात गेली ना त्याच्यात तर ती कधीच बाहेर निघत नाही. विचार करत बसतो तो, कधी काय करेल काही सांगता येत नाही यार. तुम्हाला नक्कीच आता रोहिणीच्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करत असेल यार. वेलकम टू ये बस. फायनली 3 दिवसानंतर बाहेर पडले यार. त्या रूम मध्ये पडून पडून ना बोर झाले होते यार. मी कधी एकदाची बाहेर पडते असं झालं होतं. ए अनुजी, मला सांग काय आता कसं वाटायलंय? एकदम खरं सांगू, लय गोड वाटायलंय. वा वा वा, 100 वर्ष आयुष्य. मी तुम्हाला आता सांगणारच होतो. वा 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 बाई घे. Cute. चालेल ना तिने दिलेला? मामा एकदम येड लावतो. म्हणजे मामाचा चहा त्याच्यापेक्षा जास्त येड लावतो असं मला म्हणायचं होतं. एकदम झकास. ए बाबूराव, हा चहा कोणाचा आहे? कोण रे? सत्या. आज इथे जो काय प्रकार घडलाय तो सत्याने मनाला लावून घेतलाय. म्हणजे बघा ना, सकाळपासून तो रूमच्या बाहेर पण नाही आलाय. गुड इव्हनिंग. ए सत्या, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहितीये मी सॉरी म्हणतोय त्यावर तुझा विश्वास नाही बसणार. कोणाचाच नाही बसणार. पण मी खरंच मनापासून सॉरी म्हणतोय.
सॉरी. हे असं तुझ्या रूम मध्ये यायला नको होतं. आणि मग त्यानंतर जे काही झालं ना ते व्हायला नको होतं. पण आता आपल्या आजूबाजूला वातावरणच असं आहे ना रोहिणी, की कोणाचा कोणावर विश्वासच नाही आहे. त्यात तू माझ्यावर संशय घेतलास, त्यात काय चुकलं होतं? मी तरी काय करू? तुझ्या रूम मध्ये कुणीतरी येऊन गेले हे ऐकल्यानंतर मला खूप काळजी वाटते ग तुझी. आणि त्या काळजीपोटी मी आलो होतो तुझ्या रूम मध्ये. तुला बघायचं होतं मला की तू व्यवस्थित आहेस की नाही. तुझा अजूनही विश्वास नाही बसत आहे माझ्यावर. ठीक आहे, हरकत नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे ना, हरकत नाही. मला फक्त माझ्या समाधानासाठी फक्त तुझे पाय धरून तुझी माफी मागू दे प्लीज. ए सत्या, मला समजून घे रोहिणी, प्लीज मला समजून घे. आणि जमलं तर मला माफ कर. सत्या, ए रोहिणी, सत्या एवढं सॉरी बोलतोय तर करून टाक ना माफ त्याला. नाही, असं प्रेग्नेंट असताना जास्त वेळ राग धरून ठेवायचा नसतो. म्हणजे आपल्या मनातल्या रागाचा बाळावरती परिणाम होतो असं म्हणतात, म्हणून मी बोलतोय. नाही म्हणजे आता आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आपण एकमेकांची सोबत करणं जास्त महत्वाचं आहे ना. बरोबर ना? करून टाक ना माफ त्याला. पटतंय ना? रोहिणी, टिक्या म्हणतोय ते पटतंय मला. सत्या, मी माफ करते तुला. खरंच? हो रे बाबा, खरंच सगळं विसरून माफ करते तुला. पण मी नाही विसरणार. म्हणजे म्हणजे मी इथे फक्त तुझी माफी मागायला नाही आलो, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला आलो. हे बाबा सत्या, तुला जे काय बोलायचं आहे ना ते क्लिअर बोल. नाही, ह्यांच्यासमोर तुझी वकिली करताना तू जे काय बोलतोस ते मलाच कळत नाही, तर ह्यांना काय कळणार? मला एवढंच म्हणायचंय की इथे रोहिणीच्या जीवाला धोका आहे हे मी विसरलेलो नाहीये. पण तिच्या जीवाला धोका म्हणजे तिच्या बाळाला धोका, हे तुमच्या लक्षात येत आहे? बघा, या अशा परिस्थितीत ना रोहिणीची डिलिव्हरी इथे होणं म्हणजे खूप जास्त रिस्क आहे. गाईज, सत्या इज राईट. ही इज राईट. रोहिणीची डिलिव्हरी ना हॉस्पिटलमध्येच व्हायला हवी. पण यार, तिच्या डिलिव्हरी आधी आपल्या सगळ्यांनी इथून बाहेर निघणं गरजेचं आहे यार. आणि मला काय वाटतं, आपण जेव्हा बाहेर पडायचं तेव्हा पडू, पण आता आधी रोहिणीची सोय झाली पाहिजे. आणि त्यासाठी रोहिणीच्या नवऱ्याचा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. आपल्याला जेव्हा जमेल, जसं जमेल तसा रोहिणीच्या नवऱ्याचा आणि तिचा कॉन्टॅक्ट करून द्यायचा. बघा, मी मला जे वाटतंय ते बोलतोय, मोकळेपणानं बोलतोय. तुम्हाला जे काही वाटतंय ते बोला प्लीज. अरे बोला ना. काय सत्याचं म्हणणं मला पटायलंय. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? बोला. नाही, पण मी काय म्हणतो, कॉन्टॅक्ट करायचंच असन तर मग रोहिणीचा नवरात कशाला? सगळ्यांच्याच घरी कॉन्टॅक्ट करू, नाही का? हे करू ना, करू. पण आता रोहिणी जास्त महत्वाची की नाही? तिच्या नवऱ्याचा कॉन्टॅक्ट होणं जास्त महत्वाचं आहे ना.
आपल्याला मित्र म्हणून जे काही करता येईल ना, जे काही शक्य आहे ते सगळं करूया ना. नाही, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय, पण तिच्या नवऱ्याशी कॉन्टॅक्ट कसा करणार? इथे कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून तर आपण अडकून पडलोय ना. ते साधी रेंज नाही मोबाईलला आपल्या. हे बघ, रेंज आहे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. तिच्या नवऱ्याचा कॉन्टॅक्ट होणं हे पटतंय तुम्हाला? पटतंय ना? रोहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा कॉन्टॅक्ट करून देण्याची जबाबदारी माझी. माझ्याकडनं तुझ्या बाबतीत चूक झाली, हे त्या चुकीचं प्रायश्चित. अगं हो, हळू, जरा हळू. काय घाई करते? बस बस. कधी कधी ना तू अगदी लहान मुलीसारखी वागतेस. बस इथे शांत. सॉरी. हा. आणि तुला मी रूम मध्ये कॉफी आणून दिली असती. तुला हॉलमध्ये बसूनच कॉफी प्यायची. तुला कधी कसले डोळे लागतील ना, काही सांगता येत नाही. कंटाळा आलाय रे मला रूम मध्ये बसून बसून. आणि तू आता एवढी छान कॉफी करणार होतास, मग म्हणलं तुझ्या हातची कॉफी तुझ्यासोबत गप्पा मारत प्यावी. बस बस, मी आणतो कॉफी. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? विकी, विकी, हणम्या.